छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. हे वाक्य आजही लोक अभिमानाने सांगतात. पण थांब, जर इतकाच विरोध होता तर मग काशीहून गागा भट्टांना का बोलावलं गेलं? महाराजांना खरंच शूद्र म्हणून नाकारलं होतं की यामागे राजकारण, सत्ता आणि धर्म यापेक्षा मोठा खेळ होता? आणि हो, लोक सांगतात गागा भट्टांनी अंगठ्याने तिलक केलं, पण खरंच इतिहासात असं लिहिलंय का की फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड आणि भाषणातून पसरलेली गोष्ट आहे? एक प्रश्न स्वतःला विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला तरी का? राजा बनण्यासाठी नाही. मग राज्याभिषेकामुळे नेमकं काय साध्य झालं? हिंदवी स्वराज्याला काय मान्यता मिळाली? परदेशी प्रवाशांनी याबद्दल काय लिहून ठेवलं? आणि या सोहळ्यावर इतका प्रचंड खर्च का करण्यात आला? हे प्रश्न कधी पडलेत का तुला? आपण काय करतो, एखादं भाषण ऐकतो, 2 रील्स बघतो, 4 फॉरवर्ड वाचतो आणि वाटतं आपल्याला पूर्ण इतिहासच माहिती आहे. इतिहास समजतो तो संशोधकाची पुस्तके वाचल्यावर, पुरावे पाहिल्यावर आणि त्या काळाचं राजकारण समजल्यावर. म्हणूनच आजपासून सुरू होते शिवराज्याभिषेक सिरीज. सुरुवातीपासून पुराव्यासह आणि इतिहासाच्या खऱ्या बाजूसोबत. फॉलो करून ठेवा, कारण पुढचा भाग तुमच्या अनेक गैरसमजांचा शेवट करणार आहे.